नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ काल सायंकाळचा आहे. कॅनडामध्ये एका रात्रीत वातावरणामध्ये किती मोठा बदल होऊ शकतो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सकाळी उठल्याच्या नंतर खिडकीमधनं बाहेर पाहिलं तर वातावरणामध्ये किती मोठा बदल झालेला होता ते पाहायला मिळाला. व्हिडिओच्या सुरुवातीला जी तुम्हाला घराच्या पाठीमागची जागा दाखवली तीच ही जागा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की केवळ 10 ते 12 तासामध्ये किती मोठा बदल झालेला आहे इकडे. कॅनडामध्ये सध्या बर्फाचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे यानंतर इथून पुढे जवळपास 4 ते 5 महिने खूप जास्त बर्फ पडतो. चला तुम्हाला घराच्या समोरचा सीन दाखवतो. विंटर सीझन 2025चा हा पहिला बर्फ आहे. बर्फ पडल्यानंतर पहिला दिवस कसा असतो, आपल्याला काय काय अडचणी येऊ शकतात, त्याचबरोबर वातावरणामध्ये किती मोठा बदल होतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला तर मग बर्फाचा हा पहिला दिवस कसा होता, आज आम्ही काय काय केलं ते पाहूया. मित्रांनो, कॅनडामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यामध्ये खूप जास्त बर्फ पडतो आणि या दिवसांमध्ये थंडी पण खूप जास्त असते. या बर्फाच्या दिवसांमध्ये काही राज्यांमध्ये तापमान हे -40 ते 50 डिग्री इथपर्यंत जाऊ शकतं. काढ रियाश खाली बर्फ, सगळं काढून घे. रियाश ते खाली काढून घे ना सगळा बर्फ. खाली? हा खाली. हे बघा, रियाश मदत करतोय बर्फ काढण्यासाठी. गाडीवरती पडलेला बर्फ काढून घेतोय तो. ओढ रियाश, पटपट ओढ, बाहेर जायचं आपल्याला. धनुष, कम ऑन, डू इट क्विकली, फास्ट. नाही, दुसरं नाही ना, तेवढंच ब्रश आहे आपल्याकडे. इकडच्या साईडचा काढा ना थोडासा, पाठीमागच्या साईडचा काढा इकडं. हा, इकडच्या साईडचा घ्या काढून. नाईस. बॉडी आता ऍडजस्ट व्हायला किती दिवस लागतोय, लावती येते. आता हे पहिलं थोडे दिवस त्रास होतो. सगळ्यात जास्त ड्रेस मीच झाले वाटतं. आज धनुषचा फुटबॉल मॅच होता, त्यामुळे आम्ही त्याला घेऊन बाहेर निघालोत. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की बर्फ पडत असताना इतक्या जास्त थंडीमध्ये मुलं फुटबॉल कसं खेळणार. तर मुलांना बर्फाच्या दिवसांमध्ये आउटडोर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, ग्राउंडवरती खेळण्यासाठी या प्रकारचे इंडोर स्टेडियम्स बनवलेले असतात. हा जो मोठा फुगा दिसतोय तुम्हाला समोर, याच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी फुटबॉलचं ग्राउंड आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि मुलांना खेळण्यासाठी कशी सुविधा केलेली आहे ते पाहूया. या ठिकाणी बाहेरच्या वातावरणाचा कुठलाच परिणाम होत नाही आणि टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं, त्यामुळे मुलं या ठिकाणी अगदी फ्रीली खेळू शकतात.
भारी खेळलं. चला बर्फ पडायला चालूच आहे. बर्फाने ट्रेलर दिलाय. अभी पिक्चर बाकी है. पिक्चर बाकी है, अभी पिक्चर स्टार्ट हो गई. बर्फाच्या दिवसांमध्ये आपली कार ही खूप काळजीपूर्वक चालवावी लागते, कारण या दिवसांमध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप जास्त असते. त्याचं मेन कारण म्हणजे काय की रोडच्या ज्या कंडिशन्स असतात त्या खूप स्लिपरी असतात. आपण ब्रेक जरी लावलं तर गाडी ही लवकर थांबत नाही. विशेष करून आपल्याला बर्फाच्या पहिल्या दिवशी मात्र खूप काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करावी लागते. आम्ही काळजीपूर्वक ड्रायव्हिंगविषयी बोलत होतो आणि तितक्यातच रोडवरती एका कारचा ॲक्सिडेंट झालेला पाहायला मिळाला. कोणाची तरी कार रोडच्या साईडला गेली होती आणि एका झाडाला जाऊन लागली होती. या ठिकाणी या ड्रायव्हरला मदत करण्यासाठी पोलिसांची कार पण त्या ठिकाणी आलेली होती. वॉकला जाऊया म्हणलं तर. मित्रांनो, बर्फ हा दिसायला खूप छान आणि मजेशीर वाटतो, परंतु बर्फाचे दिवस एक प्रकारची तारेवरची कसरत असतात. बर्फाचे पहिले 1-2 आठवडे आपल्याला खूप चांगले वाटतात, परंतु त्यानंतर काही दिवसांनी हा बर्फ नकोसा वाटतो. हॅलो जॉन. गुड. कम ऑन बॉयज, कम ऑन. मुलांना मात्र काही फरक पडत नाही, कारण त्यांना बर्फासोबत खेळायला खूप मजा येते. दुपारचे 3 वाजलेत. आज रविवारचा दिवस, सुट्टी आहे आणि विशेष म्हणजे आज बर्फ पडला आणि या गार वातावरणामध्ये गरमागरम भजे खायला खूप मजा येते. हे बघा इकडे शिल्पा भजे बनवते. या भजी खायला काय कांदा आणि पालक का? सगळं मिक्स व्हेजिटेबल केलेलं आहे. ओके. कांदा, पालक, पत्ता गोबी, ओके. पोटॅटो. ओके, हे बघा. हे बघा लगेच रियाज- भजी खायला रेडी. रियाज आला. टेस्टी आहेत तसा. खाऊन सांग बरं रियाज कसे झालेत. छान झाले. छान झालेत का? मीठ बरोबर आहे का? ओके. बाहेरून आल्याच्या नंतर सर्वांना खूप जास्त थंडी वाजत होती, त्यामुळे आम्ही गरमागरम भजे बनवायचं ठरवलं. प्लेट मध्ये तिथे बसून खाऊ द्या. ओके, प्लेट मध्ये घ्या. तोपर्यंत त्याला सॅम्पल ट्राय करू दे ना. हाऊ इज द टेस्ट? छान आहे का? तिखट झालेत का नाही? ओके आहेत ना, खाऊ शकतोस ना? चल रेडी हो मग, इथं खायला ये. केचप द्यायचंय का चटणी द्यायची आहे? त्यानंतर विंडोच्या शेजारी बसून आम्ही सर्वांनी भजे खायचा आनंद घेतला. मी पण खातो की. रियाज बघालो, रियाज कसं खातो. मिरची मला पण द्या ना एक सॅम्पल. रियांश मिरची पाहिजे का? मिरची नको, मिरची तुझ्या मम्मीला दे. मिरची रियाज पण खायला शिकला, धनुष पण. हे बघा शिल्पाचा अवतार. शिल्पा विंटर साठी रेडी झालेली आहे. इग्लू. मला थंडी सहन होत नाही, त्याच्यामुळे असं आहे हे. हा, छान आहे. चला. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता आम्ही कॉलनीमध्ये एक चक्कर मारण्यासाठी निघालोत. बर्फाचा पहिला दिवस कसा असतो तुम्हाला दाखवतो. चला आपण कॉलनीमध्ये एक चक्कर मारून येऊया. शुद्धमानं चालावं लागतंय. हा, स्लोली पडायची चालावं. खूप शक्यता आहे. बरोबर, कारण हे पायाखाली एकदम असं घसरण्यासारखं झालेलं असतं. चालत्या वेळेस एकदम केअरफुली चालावं लागतं. पळायला जमत नाही, कारण आपण पळायला गेलो तर मग पडण्याची शक्यता असते. स्नो काढायची. वाहनांना अडचण येऊ नये म्हणून रोडवरचा बर्फ काढण्यासाठी सिटीतर्फे चांगली सर्व्हिस दिली जाते.
जेव्हा खूप जास्त बर्फ पडतो त्यावेळेस ट्रकच्या साह्याने हा रोडवरचा बर्फ बाजूला केला जातो. एकाच दिवसामध्ये एवढा बदल झाला. सगळीकडे पांढरं शुभ्र असं वातावरण झालेलं आहे. हिरवं काही दिसायला तयार नाही आता. हो बघितलंय ना, बघ ना, संपूर्ण झाडावरती बर्फ आहे वर, आणि खाली पण बघा, झाडाच्या फांद्यांवरती पण बघू शकता तुम्ही, सगळीकडे बर्फच बर्फ झालेला आहे. इतकं भारी वाटायला येलो आणि व्हाईट मध्ये ना. हो ना. किती मस्त झालं हे झाड. हा, आणि ते पलीकडलं एकदम कापसाचं झाड असल्यासारखं झालंय. हो. चल, गार लागेल नाही तर. तू एकदम पेंग्विन दिसायला. पेंग्विन वॉक कर बरं. अंटार्क्टिकामध्ये गेल्यासारखं. बर्फामध्ये चालते वेळेस आपल्याला खूप काळजीपूर्वक चालावं लागतं. पाय घसरून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला एका विशिष्ट प्रकारचे बूट वापरावे लागतात. त्याचबरोबर थंडीपासून आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रकारचे जॅकेट्स पण वापरावे लागतात. चला, मुलं खेळताय तिकडं. हा ना, त्यांचा सगळा पार्क स्नोनी भरून गेला. पहिल्या दिवशी त्यांना मज्जा येते. तेव्हा इकडे धनुष आणि रियांश खेळायला आलेत. त्यांना मज्जा वाटते, परंतु खूप थंडी. हा, गार वारा आहे एकदम. -2 आहे टेम्परेचर आज. हा, धनुष लागल बरं, सो स्लिपरी लागल. हा. रियांश चाल. लागलं का? नाही. रियांश खूप जोरात आलास खाली. चला चला, थंडी वाजते जास्त. चला चला, आपल्या घराच्या पाठीमागे खेळा. चला. मुलांना मात्र थंडीचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता, कारण ते खेळण्यामध्ये खूप व्यस्त होते. हे बघा, या दोघांना काहीच थंडी लागत नाही. मला खूप जास्त थंडी वाजते हाताला माझ्या. थंडी खूप जास्त होती, त्यामुळे आम्ही थोड्याच वेळात घरी वापस निघालोत. गार वारं सुटले एकदम. टेम्परेचर -2 आहे. आणि बर्फाच्या पहिल्या दिवशी ही थंडी खूप जास्त वाटते, कारण पहिले काही दिवस आपल्याला सवय नसते, आणि अचानक असा बर्फ पडला की पहिल्या दिवशी खूप जास्त थंडी वाजते सगळ्यांना. डिसेंबर महिन्यामध्ये क्रिसमस सीझन असतो, त्यामुळे इकडे लोक आपल्या घराच्या समोरच्या जागेमध्ये क्रिसमस निमित्त वेगवेगळ्या प्रकारची सजावट करतात. जवळपास 10 ते 15 मिनिट आम्ही कॉलनीमध्ये चाललोत आणि त्यानंतर घरी वापस आलोत. चला चला आलो घरी. स्लोली स्लोली. बॅकयार्डला चालला. हे बघा, रियांश कुठे जाऊन बसलेला आहे, किचनच्या वट्ट्यावरती. रियांश, काय चालू आहे? व्हिडिओ काढायला.
मम्मीची कुकिंगचा व्हिडिओ करतो. बर बरं आहे मग तुमचं चॅनल आता तुमचं चॅनल जोरात चालते मग आता. काय बनवते मम्मी? नाही इथे सांग ना मला काय बनवायचं चालू आहे. सूप बनवायचं चालू आहे का? या सूप प्यायला. वा हे बघा संध्याकाळचं 6:30 वाजले. हा 6:30 वाजले संध्याकाळचे आणि शिल्पाने मस्त गरमागरम सूप बनवलंय. आज स्नोचा पहिला दिवस आहे. मी म्हणलं चला आता कोणी आजारी पडण्याच्या अगोदर प्रिकॉशन घेतलेलं बरं. बरोबर. गरम गरम सूप पेलं हे बघा की गळा एकदम साफ राहील. काय काय टाकलं सूप मध्ये? ते सगळ्या व्हेजिटेबल टाकलेले आहेत. ओली हळद आहे, अद्रक आहे, अरे वा, पालक, कोथिंबीर. बेस्ट आयडिया आहे. हा थंडी पण वाजणार नाही आपल्याला. हा आणि चांगले हेल्दी पण आहे संध्याकाळचं. छान. चला तर मित्रांनो, मग बर्फाचा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा, कारण तुम्हाला खूप काही इंटरेस्टिंग माहिती मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.